दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। तर या स्थितीमध्ये भाजप किंग मेकर बनण्याची शक्यता आहे। पर्यावरण मंत्री रामदास कदम व राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। 17 प्रभाग असणाऱ्या नगरपंचायतीत शिवसेना विजयाच्या जवळ गेली आहे। तसंच काँग्रेस राष्ट्रवादीला यावेळी अपेक्षित असं यशही मिळालंय। मात्र त्रिशंकू स्थितीमुळे भाजप किंग मेकर बनली आहे। दापोलीच्या जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही, त्यामुळे भाजपचा कौल कोणाला यावरच दापोलीचा नगराध्यक्ष ठरणार आहे। अहमदनगर प्रभाग 1 च्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। या प्रभागात राष्ट्रवादीचे खलीद रखांगे व शिवसेनेचे अमीन रखांगे निवडणुकीच्या रिंगणात होते। शिवसेनेच्या उमेदवारासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार खलीद रखांगे यांचेकरिता राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती। काल मतदान झाल्यावर राष्ट्रवादीने खलीद रखांगे यांची विजयी मिरवणूक सुद्धा काढली होती। त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत होता। तर त्रिशंकू अवस्थेत शिवसेना जादुई आकडा पार करणार की आघाडी यावर सत्तेचं गणित अवलंबून आहे। मात्र अमित सत्ता स्थापन करणार, दापोलीच्या जनतेने शिवसेनेला कौल दिल्याचा दावा माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केलाय। 7 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेसला 4, राष्ट्रवादीला 4 आणि बीजेपीला 2। मागच्या इलेक्शनला युती असताना देखील आम्हाला 4 सीट मिळाल्या होत्या। आमदार आमचे असताना 4 सीट मिळाला होता। यावेळेला मतदारसंघात आमचे आमदार नसताना देखील दापोली शहराने शिवसेनेला कौल दिलेला आहे आणि 1 नंबरची पार्टी 7 जागा, सगळ्यात जास्त जागा शिवसेनेला शहराने दिलेल्या आहेत। या नगरपंचायतीच्या निवडणुकीची पूर्वतयारी गेले 6 महिने सुरू होती। या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक कोर कमिटी तयार करून प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन जनतेला अभिप्रेत असलेला उमेदवार कोण याची पूर्वतयारी केल्यामुळेच मोठ्या संख्येनं शिवसेना स्वबळावर विजयी झालेली आहे। या नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। आम्ही